तर विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गौरव सोनटके. तर या व्हिडिओ सीरीजमध्ये आपल्याला पाहायचं आहे, की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी आहे, तर त्यासाठी आपल्याला जे सामान्य अध्ययनामध्ये वेगवेगळे विषय आहे, तर त्या विषयांची तयारी कशाप्रकारे करायची आहे. हे पहा, तयारी करायची सुरुवात करायच्या आधी हे समजणे गरजेचं आहे, की तयारी कशी करायची आहे. कारण की खूप जास्त वेळ तुमचा वाचून जाईल, जर तुम्हाला कळलं, की ॲक्चुअली तयारी कशी करायची आहे तर. ठीक आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे की इतिहास हा जो विषय आहे याची तयारी कशी करायची आहे तर. हा जो आयोगाने तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, तर त्याचा स्क्रीनशॉट आहे. तर यामध्ये पहा सामान्य अध्ययन पेपर 1 आहे. या पेपर 1 मध्ये जे विषय दिलेले आहेत ते पहिला विषय भारतीय वारसा आणि संस्कृती, त्यानंतर इतिहास, जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भागांशासह. याच्यासोबतच भारतीय समाज हा पण विषय यामध्येच आहे, या पेपर 1 मध्येच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे की पहिला भाग तो म्हणजे इतिहास कशाप्रकारे आपल्याला इतिहासाची कशाप्रकारे तयारी करायची आहे. तर पहिला मुद्दा पहा, इथे मी तुम्हाला एक सांगतोय की ठोकळमनाने जर पाहिलं तर हा जो पूर्ण सिलेबस आहे, तर हा डिव्हाईड करण्यात आला काही सेक्शन्समध्ये. पहिला जो सेक्शन आहे तो आहे भारतीय कला आणि संस्कृती याचा, ज्याला आपण आर्ट अँड कल्चर म्हणतो इंग्लिशमध्ये. दुसरा आहे तो म्हणजे मॉडर्न इंडियन हिस्ट्री म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. आणि तिसरा जो आहे तो आहे स्वातंत्र्योत्तर भारत. आणि चौथा जो मुद्दा आहे तो आहे जगाचा इतिहास. तर एक एक करून पाहूया. तर पहिला मुद्दा जो आहे भारतीय कला आणि संस्कृती याबद्दल. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला कुठेही प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाबद्दल इथे उल्लेख मिळणार नाही. पण तुम्हाला इथे जो आहे प्राचीन आणि मध्ययुगीन युग यामधील तुम्हाला जी तयारी करायची आहे ती आहे आर्ट अँड कल्चर, कला आणि संस्कृती या भागाची. तर आता इथे पहा, जे पहिलं वाक्य आहे आपल्या सिलेबसमधलं, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्यकला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला जाईल. तर समजून घ्या, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या काळामध्ये असलेली कलेची रूपे म्हणजे आर्ट फॉर्म्स, साहित्य म्हणजे लिटरेचर आणि स्थापत्यकला म्हणजे आर्किटेक्चर याबद्दलचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जसं जर पाहिलं आपण की प्राचीन काळामध्ये जर आपण पाहिलं तर जैनिझम आहे, बुद्धिझम आहे आणि त्यामुळे खूप सारं साहित्य लिहिण्यात आलं. ठीक आहे. तर या ज्या साहित्य लिहिण्यात आलं त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. याचाच परिणाम झाला स्थापत्यकलेवरती. जसं आपण पाहिलं आहे की स्तूप आर्किटेक्चर आहेत. तसंच आपण पाहिलेलं आहे की मध्ययुगीन कालखंड आहे, तर त्यामध्ये मुघल आहे, दिल्ली सल्तनत आहे. तर यांच्या काळामध्येही साहित्य लिहिण्यात आलं. त्यानंतर स्थापत्यकलाही डेव्हलप झाली. तर या सगळ्या पैलूंचा अभ्यास इथे करायचा आहे. पण लक्षात ठेवा, इथे फक्त कला आणि संस्कृती याचाच अभ्यास करायचा आहे. तुम्हाला राजकीय इतिहास, आर्थिक इतिहास, सामाजिक इतिहास हा प्राचीन आणि मध्ययुगीन काळाचा वाचण्याची खूप जास्त काही गरज नाही आहे. तुम्ही प्रिलिम्ससाठी त्याला वाचायचंच आहे, पण मेन्समध्ये त्याचा विशेष काही तुम्हाला विचारलं जाणार नाही. दुसरी गोष्ट, इथे आधुनिक काळापर्यंत आधुनिक काळाचा उल्लेख करण्यात आला. पण जे यू-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये पाहण्यात आलेलं आहे, तर आधुनिक काळाच्या यावरती प्रश्न खूप जास्त विचारले जात नाही. तर तयारी करताना प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड जो आहे, त्यामधलं आर्ट अँड कल्चर जे आहे, त्याला आपल्याला व्यवस्थित तयार करायचं आहे. तसंच जो आधुनिक काळ आहे, त्यामधले खूप जास्त डिटेलमध्ये नाही केलं तरी चालेल. हे पहा, सिलेबस खूप मोठा आहे. या सिलेबसमधलं तुम्हाला तयारी काय-काय करायची आहे हे समजण्यासोबतच हेही समजून घेणं गरजेचं आहे, की काय नाही करायचं आहे. नाहीतर मग एकाच विषयासाठी आपल्याला खूप सारे महिने लागतील आणि मग सिलेबस कंप्लीट होणार नाही. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील संत चळवळीचा विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान. तर पहा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे एम-पी-एस-सीसाठी. इथे महाराष्ट्रातील संत चळवळ जी आहे, तर याबद्दल विशेष उल्लेख तुम्हाला यू-पी-एस-सीच्या सिलेबस मिळत नाही, बट एम-पी-एस-सीमध्ये तो दिलेला आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं की जी संत चळवळ होऊन गेलेली आहे, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, तर यांनी जे महाराष्ट्र धर्म किंवा महाराष्ट्रामधली जी भक्ती चळवळ आहे, त्याबद्दल जे काही माहिती आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे. ठीक आहे. ज्ञानेश्वरी आहे आणि अभंग वगैरे याच्याबद्दलचीही माहिती लागणार आहे. मुळे काय परिणाम झाले समाजावरती, समाजामध्ये कशाप्रकारे सलोखा निर्माण झाला, या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती इथे असणे गरजेचं आहे. तर हे झालं पहिल्या मुद्द्याचं, ते म्हणजे कला आणि संस्कृती. आता यानंतर जो दुसरा मुद्दा आहे, तो आहे आधुनिक भारताचा इतिहास. तर आता इथे परत पहा, आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून, आता हा शब्द लक्षात ठेवा, 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे याचं मिनिंग हा आहे, की 1757 मध्ये
जे युद्ध झालं प्लासीचं, त्यानंतर बॅटल ऑफ बक्सार झालं, तर या कालखंडापासनं ते आजपर्यंतचा कालखंड म्हणजे इथे यांनी जे आपल्याला व्याख्या दिलेली आहे ती आधुनिक भारताच्या इतिहासाची, ती म्हणजे 18व्या शतकाचा मध्यापासून 18व्या शतकाचा मध्य म्हणजे जर आपण वर्षामध्ये पाहिलं तर ते आहे 1750 पासनं. तर जी सर्वात महत्त्वाची घटना होती ती 1757चं युद्ध. तर तुम्हाला ठोकळ मानाने 1757च्या प्लासी युद्धापासनं आजपर्यंतचा इतिहास वाचायचा आहे. आता परत त्याला आजपर्यंत यांनी इथे देताना दिलं आहे, की आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना. पण यामध्ये परत तुम्ही 1947 पर्यंतचा जो इतिहास आहे, तेवढं वाचलं तरी चालेल. ठीक आहे. जो आपण आतापर्यंत हे पाहिलेलं आहे. UPSCच्या सिलेबसमध्ये तर त्यावरनं एकच लक्षात आलेलं आहे, की 1757 पासनं ते 1947 पर्यंत जो कालखंड आहे त्याला तयार करायचा आहे. त्यानंतर पहा परत याची फोड अजून करून पाहायचं गेलं आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना म्हणजे की जसं पाहिलं आपण की महत्त्वाचे जे युद्ध झालेले आहेत ते एक आहे. त्यानंतर तसंच काँग्रेसची स्थापना आहे, 1857चं युद्ध आहे, त्यानंतर गांधीजींच्या चळवळी आहे, स्वदेशी आहे. ह्या सर्व महत्त्वपूर्ण घटनेमध्येच येतील. या सर्व महत्त्वपूर्ण घटना तुम्हाला वाचायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या. तर या कालखंडामध्ये जे महत्त्वपूर्ण व्यक्ती होत्या, तर त्या सर्वांबद्दलही आपल्याला वाचायचं आहे. दुसरं पहा, आता स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, देशाच्या निरनिराळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. तर हे सर्व म्हणजे स्वातंत्र्य लढा हा जो भाग आहे, हाही तुम्हाला इथे वाचायचा आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल, जिथे तुम्हाला वाचायचं आहे 1757 पासून 1947 पर्यंत. यामध्ये आधुनिक भारताचा इतिहासही आहे, सोबतच स्वातंत्र्य लढा आहे, तोही वाचायचा आहे. हा भाग तुम्हाला प्रिलिम्ससाठीही वाचायचा आहे आणि मेन्ससाठीही वाचायचा आहे. प्रिलिम्ससाठी वाचताना तुम्हाला ज्या फॅक्ट्स असतात त्यावरती फोकस करायचा आहे. मेन्समध्ये तुम्हाला ॲनालिसिसवरती फोकस करायचा आहे. आता 1-2 गोष्टी यामध्ये सांगून देतो, की ज्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे UPSCच्या, तिथून एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की काही विशिष्ट भाग आहे ज्यावरून तुम्हाला भरपूरदा प्रश्न विचारले गेलेले आहे. जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचं योगदान, हा एक प्रश्न आहे, की ज्यावरती परत-परत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा असा, की गांधीजींचं जे कॉन्ट्रिब्युशन राहिलं, गांधीजींचं जे योगदान राहिलं आहे, त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1857चा जो लढा आहे, त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर 1920 हे जे शतक हे जे आहे दशक आहे, या दशकामध्ये आपण पाहतो की 1921 ते 1930 यामध्ये खूप सारे पक्ष, खूप सारे जे गट होते त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आणि मग त्यांच्यामुळे कशाप्रकारे स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळं वळण मिळालं, यावरतीही तुम्हाला परत परत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हे पुढेही आपण ज्या मागील वर्षाच्या ज्या UPSCच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं ॲनालिसिस करू, तेव्हा यावरती चर्चा करूच. पण इथे तुम्हाला फक्त एक ठोकळ मनाने समजण्यासाठी परत सांगतो आहे, की प्रत्येक गोष्ट वाचण्याची गरज नाही आहे. खूप जास्त सिलेक्टिव्हली वाचावं लागेल, तेव्हाच हा सिलेबस संपेल. नाही तर तुम्ही कितीही वाचा, सिलेबस संपणार नाही. आता त्यानंतर पाहूया, एक त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. तर यामध्ये पहा 1947 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र होतो, तर देश स्वतंत्र होताना तुम्ही परिस्थिती पहा देशामध्ये तुम्हाला असे हे आहेत राज्य आहेत किंवा असे भाग आहे जिथे इंग्रजांची डायरेक्टली सत्ता होती. तसंच प्रिन्सली स्टेट्सही होते. ठीक आहे. तर मग या सगळ्यामध्ये मग आपण सरदार पटेलांचं काम पाहतोय, की सरदार पटेलांनी काय केलंय, की देशाचं एकत्रीकरण करण्यात आलं. ठीक आहे. देशांतर्गत आपल्याला पुनर्रचनाही दिसते. ठीक आहे, की खूप सारे जे मोठे राज्य होते त्यांना छोट्या-छोट्या राज्यांमध्ये डिव्हाईड करण्यात आलं. काही राज्य छोटे होते तर त्यांना 2 राज्य एकत्र करण्यातही आले. तर ह्या सगळ्या ज्या देशांतर्गत पुनर्रचना आहे, तर ह्या आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1947 पासनं ते आत्तापर्यंत दिसत आहे. तर हा सगळा कालखंड महत्त्वाचा आहे. पण त्यातल्या त्यात काही जे मुख्य मुद्दे आहेत ते फार महत्त्वाचे आहे. जसं आपण पाहतोय, की जे प्रिन्सली स्टेट्स होते त्यांना त्यांचं इंटिग्रेशन एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे आदिवासी किंवा ट्रायबल्स होते त्यांचं इंटिग्रेशन ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर एन्व्हायर्नमेंटच्या मूव्हमेंट झाल्या ते महत्त्वाचं आहे. तर हे सगळे मुद्दे जे आहेत ते स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना यामध्ये महत्त्वाचे आहे. परत एक गोष्ट ही आहे, की या पॉइंटवरती जो हे आहे UPSC आहे, UPSCमध्ये खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले नाही आहेत. ठीक आहे. पण तरी पण तयारी करा त्या गोष्टीची, कारण की यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जगाचा इतिहास. आता जगाच्या इतिहासामध्ये परत तुम्हाला सांगितलं, की 18व्या शतकापासून
तर समजून घ्या. 18व्या शतकापासून आपल्याला वाचायचं आहे. 18व्या शतक म्हणजे 1701 पासून तुम्हाला वाचायचं आहे. यामध्ये कुठले-कुठले मुद्दे आहेत तेही समजून घ्या. औद्योगिक क्रांती आहे, जागतिक युद्धे आहे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना आहे, वसाहतवाद आहे, निर्वसाहतवाद आहे, राजकीय तत्त्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील. तर या मुद्द्यांचा तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. यासोबत काही मुद्दे असे आहे की जे इथे डायरेक्टली दिलेले नाही आहे, बट त्यावरती प्रश्न विचारले जातात. यू-पी-एस-सीमध्येही विचारले जातात. जसं की फ्रेंच क्रांती आहे, अमेरिकन क्रांती आहे, त्यानंतर अ, अमेरिकन सिव्हिल वॉर आहे. त्यानंतर तसंच तुम्हाला एक चायनीज रिव्हॉल्यूशन आहे, चायनीज क्रांती आहे किंवा रशियन रिव्हॉल्यूशन, रशियन क्रांती. तर यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसंच हिटलरचा उदय आहे, मुसोलिनी आहे. तर हे सर्व मुद्दे वाचावे तुम्ही सर्वांनी ही म्हणजे की जरी इथे दिलेलं नाही आहे डायरेक्टली, बट यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून त्याची तयारी तुमची नक्कीच तुम्ही करावी. तर हे सर्व झालं की कशाप्रकारे जगाच्या म्हणजे जो पूर्ण इतिहास हा जो घटक आहे तुम्हाला सामान्य अध्ययन 1 मध्ये त्याची तयारी कशाप्रकारे करायची आहे तर. यासाठी लागणारी पुस्तके भरपूर सारी पुस्तके ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. अजूनही पुस्तके मराठीमध्ये येतील. तर पुस्तक वाचताना हे लक्षात ठेवा तुम्हाला खूप मोठी-मोठी पुस्तक वाचण्याच्या यामध्ये पडू नका. ठीक आहे. अशी पुस्तके पहा ज्यामध्ये तुम्हाला मुद्देसूद सगळे विषय दिलेले असतील आणि कमीत कमी वाचून तुमचं लिखाण होईल. कारण की तुम्हाला जे लिहिण्यासाठी तुम्हाला फक्त 150 किंवा 250 एवढेच शब्दामध्ये लिहायचं आहे. जर तुम्ही खूप जास्त वाचून ठेवलं पण त्याला लिहिता येत नसेल तर त्याचा काहीही अर्थ नाही आहे. त्यामुळे कमीत कमी वाचा, विषयाला व्यवस्थित समजून घ्या. फक्त अंधपणे वाचणे गरजेचं नाही आहे, तर त्या विषयाला समजून घेणे, त्याचं विश्लेषण करणे व मग त्याला लिहून पाहणे फार गरजेचं आहे या नवीन पॅटर्नमध्ये. हे समजायला हवं प्रत्येकाला. तर हे झालं इतिहासाबद्दल. अशाच प्रकारे बाकीही विषयांचे मी व्हिडिओज लवकरच पोस्ट करेल, की तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एक गती यावी म्हणून. जर तुम्हाला याशिवाय काहीही शंका असतील या नवीन पॅटर्नबद्दल, तर खाली कमेंटमध्ये विचारा. मी सर्व प्रश्नांवरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सो थँक यू अँड ऑल द बेस्ट.